नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण या मुद्द्यावरून प्रचंड वाद सुरू आहेत, प्रचंड चर्चा सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 2 वर्षांपूर्वी आंदोलनाची हाक दिली आणि अंतरवाली सराटीमधून सुरू झालेला आवाज हळूहळू अवघ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचला. मनोज जरांगे यांनी वारंवार उपोषणं केली, आंदोलनं केली, मुंबईमध्ये येऊन उपोषण केलं आणि या सगळ्याचं फलित म्हणून बऱ्याच अंशी मनोज जरांगे पाटील यांना शासनाकडून आश्वासनं मिळाली आणि मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीनं वेगवेगळी पावलं उचलली गेली. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलनासाठी आले होते. त्यावेळेस सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना एक GR दिला, ज्याच्यामध्ये मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं आश्वासन होतं. पण या सगळ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची जी मूळ मागणी होती ती अजूनही पूर्ण झालेली नाहीये. ती आहे संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून म्हणजे OBC मधून आरक्षण द्यायचं. मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यायला OBC समाजाचा प्रचंड विरोध आहे आणि त्यामुळे या दोनही समाजातले नेते एकमेकांच्या समोर आले. पण गेल्या काही दिवसांमध्ये या दोनही समाजातल्या नेत्यांकडून, या आंदोलन करणाऱ्या नेत्यांकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज आणि तितक्याच मोठ्या संख्येने असलेला OBC समाज यांच्यामध्ये आता तेढ निर्माण व्हायला लागली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण जर मराठा समाजाने मोर्चे काढले तर त्यांना मोर्चांना उत्तर देऊ, जर मराठा समाजाला एखादी गोष्ट दिली गेली तर त्याच्या विरोधात आम्ही कायद्यानुसार न्यायालयामध्ये जाऊ, या संदर्भातल्या गोष्टी केल्या गेल्या आणि त्या संदर्भातली वक्तव्य समोर येतात. विशेषतः मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांच्या बाबतीत केलेली वक्तव्य यामुळे दोनही समाजांमुळे आता तेढ निर्माण होऊ लागलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये तर ही वक्तव्य होतच होती, पण काल आणि परवा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं, छगन भुजबळ यांनी त्याला उत्तर दिलं आणि याशिवाय छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जिथून सुरू झालं म्हणजे अंतरवाली सराटीमधून जिथून हे पहिल्यांदा आंदोलन सुरू झालं 2023च्या महिन्यामध्ये, त्यावेळेस पोलिसांना लाथा मारून मराठ्यांनी हकलून दिलं असं एका जाहीर सभेमध्ये छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी आमदाराचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला नाव न घेता. आता यामुळे वाद आणखी पेटलाय. त्याला आता मनोज जरांगे पाटील हेही उत्तर देतात